स्टँडिंग मध्ये विचार तुम्ही सांगत नाही का सांगत नाही खोटं का बोलतो. खरं तर स्थायी समिती सभापती यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली आणि त्यामध्ये एक वृक्षतोडीच्या संदर्भामध्ये गंभीरपूर्वक अशी चर्चा देखील झाली. काय झालंय, आम्ही 3.5-4 महिन्यापूर्वी या कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमधील झाडं तोडण्यासाठी जे फांद्या आहेत ते मारण्यासाठी आपण कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत. त्या कॉन्ट्रॅक्टरांना समान काम वाटप करून दिलेलं आहे. त्यांच्याकडून अपेक्षित आहे की आम्हाला 6 कर्मचारी पाहिजे. त्यांनी यंत्रसामुग्रीसह पूर्ण तयारीसह त्या ठिकाणी यायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा करार झालेला आहे. असं असताना 1 तारखेला ताराबाई पार्काच्या त्या पलश हॉटेलच्या त्या लाईनमध्ये एक झाड गुलमोहरचं पडलं, ज्याच्यामध्ये 4 गाड्या या 4 व्हीलर नुकसान झालं. एक व्यक्ती गंभीर जखमी झाले आणि त्या गुलमोहरच्या झाडाला संबंधित कॉन्ट्रॅक्टरला बोलवल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टर जो त्या भागासाठी आहे तो आला एकच माणूस आणि त्याच्याकडे काही यंत्रणा नव्हती. पाऊस पडत होता. शेवटी अग्निशमनला पाचारण केलं. 2 कॉन्ट्रॅक्टर बाण नावाचा आहे त्याच्या माणसांना बोलवून ते झाड तोडलं. झाड तोडून तिथं ठेवलं. आमच्या अग्रीमेंट प्रमाणे हे तोडलेलं झाड म्हणजे लाकूड हे स्मशानभूमीला जायला पाहिजे. आपली कोल्हापूर महानगरपालिकेची दहन करायची प्रक्रिया या भारत देशात कुठं नाही. आपण मोफत दहन प्रक्रिया करतो. म्हणजे हा लाकूड एक पवित्र कामासाठी जाणारा लाकूड आहे. परंतु तसं न होता कॉन्ट्रॅक्टरच्या संगणमतानं किंवा कोण चोर आहेत त्याच्या संदर्भामध्ये मी त्यांना मला हे लाकूड आमच्या अधिकृत काट्यावर वजन काट्यावर न जाता उसगावकडे जाताना दिसल्यानंतर मी त्याचा पाठलाग केला आणि त्या ठिकाणी मला आढळून आलं की हे कुणीतरी खाजगी हे लाकूड चोरून म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आहे का कोण आहे हे चोरून नेलंय. म्हणून मी त्या ठिकाणी गेलो. आमच्या अधिकारी व्याघ्रंबेंना बोलवलं, त्यांना समजावून सांगितलं आणि त्याप्रमाणे काल त्यांनी या ठिकाणी गुन्हा दाखल केलाय. परंतु गुन्हा दाखल करत असताना मी त्यांना बोलवलं, मी त्यांना सांगितलं असताना देखील कॉन्ट्रॅक्टरला प्रोटेक्ट करण्याचा निर्मल कन्स्ट्रक्शन नावाचा एक कोणीतरी मुंबईचा कॉन्ट्रॅक्टर आहे जे लोकल कोणतर चालवते त्याला प्रोटेक्ट करायसाठी त्यानं याच्यामध्ये कोणतरी कॉन्ट्रॅक्टरनं मला कळवलं. मग मी आलो आणि मग मी त्या लाकूड अजून शोधून सापडून आलेलं नाही असं कालच्या जबाबात सांगितलं. काल तारीख 7. आज मी एवढंच तुम्हाला सांगतो की ह्या माझ्याकडे व्हिडिओ आहे माझ्या मोबाईलमध्ये की ते 5 तारखेला माझ्या व्हिडिओ प्रमाणे 5 तारखेला त्याला जागेवर मी घेऊन गेलोय. जागेवर जाऊन व्याघ्रंबेला हे लाकूड सापडून दिलंय. खरं कालच्या तक्रारीत तो म्हणते की अजून मला लाकूड सापडून आलेलं नाही. म्हणजे महानगरपालिकाच नव्हे तर पोलीस खात्याचं सुद्धा फसवणूक झाल्याचा निदर्शनास आलंय. त्याचबरोबर आज त्या ठिकाणी सभागृहामध्ये प्रश्नांचं उत्तर देत असताना त्यानं सांगितलं की मी साहेब पुरवणी जबाब तयार केलाय, ज्याच्यामध्ये तो उलटच सांगतोय की त्या कॉन्ट्रॅक्टरनं नेणं बंधनकारक होतं खरं त्यानं नेलं नाही. मला कुणीतरी अनोळखी माणसानं फोन केला आणि मी ते जाऊन तिकडं म्हणजे इथं सांगतो कॉन्ट्रॅक्टरनं कळवला, इथं सांगतो अनोळखी. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की पैसे कशात खायचं याचं तंत्र सोडलेली लोक या महापालिकेत आल्यात असं निदर्शनात आलं. ह्या कॉन्ट्रॅक्टरला कोण प्रोटेक्ट करतोय, ह्या कॉन्ट्रॅक्टरच्या मागे नेमकं कोण आहे हे शोधावं लागेल. अरे मेलेल्या मड्याच्या टाळूचं लोणी खाणारे अवलाद आम्ही कोल्हापूरकरचं बघत राहिलो तर आम्हाला कोण माफ करणार. ही संस्था आमच्या 4-4 पिढ्याला आमच्या या संस्थेला सांभाळ. म्हणून माझी या अधिकाऱ्यांना काय विनंती होती की अशा चोऱ्या पकडणं गरजेचं आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला मी सांगतो हे पहिल्या दिवशी झालं. दुसऱ्या दिवशी 6 तारखेला परत एका दुसऱ्या ह्याच्यावरती विकलं गेलं वेब्रिजला. त्याचं वजन झालंय 7,230. हे लाकूड जर आपल्याकडे जमा केलं कॉन्ट्रॅक्टर तर याला 2,650 रुपये मिळतात आणि खाजगी ठिकाणी जर विकला तर 4,500 ते 5,000 रुपये मिळतात. ह्याच्यातून तुम्ही समजून घ्या हे पैसे मिळवण्यासाठी या मेलेल्या लोकांना दहन करायचं जे लाकूड आहे त्याचे पैसे खायला लागल्यात. हे प्रक्रियेमध्ये व्याघ्रंबेसारखे अधिकारी हे भ्रष्ट झालेले आहेत आणि त्यामुळं मी प्रशासनाकडे आज विनंती केलेली आहे. त्याप्रमाणे संबंधित जे काही अतिरिक्त आयुक्त मॅडम आहेत दरेकर आणि मस्कर साहेब यांनी याच्या संदर्भामध्ये मान्य केलेलं आहे की हे तक्रार द्यायचं व्याघ्रंबे चुकलेले आहेत, हे चोरी झालेली आहे, अन्यायकारक आहे, चुकीचे आहे, दुर्दैवी आहे आणि त्यामुळे आम्ही कारवाई करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे जर कारवाई नाही केलं तर या अधिकाऱ्यांना कोणालाही खुर्चीवर बसू देणार नाही. त्यांना खुर्ची सकट या महानगरपालिकेच्या दाराच्या बाहेर नेऊन बसवणार एवढं या निमित्तानं मी तुमच्या माध्यमातून सांगतो. व्याघ्रंबर हे कॉन्ट्रॅक्टरसाठी करतोय. कॉन्ट्रॅक्टर मुंबईचा लायसन्स घेऊन लोकल कोणतर आहे. आता ह्यो आहे सांबा,
ह्याचा गब्बर कोण आहे हे शोधायचं काम अधिकाऱ्यांनी लवकर करायला पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मी नगरसेवक म्हणून आमची पार्टी आम्ही जोरात या संदर्भामध्ये खुलासा मागणार. कारवाई नाही झाली तर या अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार. कोल्हापूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत जे नियुक्त ठेकेदार आहेत त्यांच्या प्रत्येक वॉर्ड ऑफिसमध्ये जे आपण वृक्षतोड करतो त्यातल्याच एक भागापैकी ताराबाई पार्कमध्ये पलस हॉटेलजवळ एक गुलमोहर जातीचा वृक्ष हा 1 तारखेला उन्मळून पडला होता. तो उन्मळून पडल्यानंतर संबंधित ठेकेदार निर्मा कन्स्ट्रक्शन यांच्यामार्फत तसेच अग्निशमन दलामार्फत तो वृक्ष तोडण्यात आलेला आहे. तोडल्यानंतर त्याची वाहतूक करणे अपेक्षित होतं. तशी वाहतूक न करता तो लाकूड फाटा साधारणपणे 3 ते 4 दिवस तिथंच होता. या दरम्यान 5 तारखेला सकाळी तो लाकूड फाटा चोरीला गेल्याचं निदर्शनास आले. तो लाकूड फाटा नेमकं कुणी चोरला आहे किंवा महापालिकेच्या मालमत्तेची कुणी चोरी केली आहे याचा तपास करण्याकरता आम्ही पोलीस स्टेशन शाहूपुरी पोलीस स्टेशन येथे या बाबतीत चोरीचा तपास व्हावा म्हणून आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे. लाकूड तोड ठेकेदारांच्या करता जो मंजूर दर आहे तो 2600 आहे, पण प्रत्येक प्रजातीच्या वृक्षांचा दर हा वेगवेगळा आहे. त्यामुळे त्याची तत्परता किंवा त्याचं हे विश्लेषण हे पोलीस तपासात निष्पत्ती होईल. लाकूड तोडल्यानंतर अग्निशमन दल अथवा नियुक्त ठेकेदार यांच्यामार्फत लाकूड तोडल्यानंतर त्याची वाहतूक ही लाकूड फाटा कट करून महानगरपालिकेच्या स्मशानभूमी येथे वजन करून तिची रितसर पावती करून त्याची नोंद घेऊन जमा करणं अपेक्षित आहे.